आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार या कार्यालयाच्या वतीनं एकूण 4 स्क्वॉड आणि 20 अधिकारी मिळून आम्ही आज सकाळी नंदुरबार शहरामध्ये अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एकत्रित कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये 32 रिक्षा, 9 स्कूल बस आणि 26 टोटल टाटा एस अशा या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आम्हाला ज्या स्क्रॅप रिक्षा आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि आम्ही आपल्या माध्यमातून पालकांना विनंती करू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलांना परवानाकृत स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे, म्हणजे त्यांची सुरक्षितता अबाधित राहील अशी। आणि ही कारवाई अखंड चालूच राहणार आहे। तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना परवानाधारक स्कूल व्हॅनमधूनच शाळेत पाठवावे असे मी सर्वांना आवाहन करतो। स्क्रॅपच्या गाड्या ज्या आहेत त्या तर आता सुटणार नाही, त्या आम्ही स्क्रॅपच करणार आहोत आणि आता आमची कारवाई सध्या चालू आहे। ज्या गाड्यांचे कागदपत्र ओके आहेत त्या वाहनं आम्ही दंड घेऊन सोडणार आहोत आणि ज्या वाहनांचा अजून दंड भरणं बाकी आहे त्या अजून आमची कारवाई चालूच आहे आणि ज्या वाहनांकडे काहीच कागदपत्र नाही आहेत ते वाहनं आम्ही स्क्रॅप करणार आहोत। ते अखंडित चालूच राहणार आहे, कारण की आपल्याला माहीतच आहे 9 तारखेला आंबेबारी घाटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालेला आहे। त्या दृष्टीनं आम्ही फिटनेस संपलेल्या वाहनांवर कारवाई चालू आहे, अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई चालू आहे, स्कूल बसची तपासणी आमची चालू आहे आणि ही कारवाई आमची चालूच राहणार।